जय सद्गुरू मंडळी, मी रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर मंडळी, आज मी बनवणार आहे मस्त असं रस आणि पुरी, आमरस पुरी आणि त्यासोबत बटाट्याची चटणी. तर मंडळी, एकदम टम फुगणारी अशी प्रत्येक पुरी टम फुगेल अशी, यासाठी मी बघा आता इथे पिठामध्ये काय घालणार आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे मी 4 जणांकरता इथे पुरी बनवणार आहे. तर त्याकरता मी इथे अंदाजाने पीठ घेतलं आहे. आता त्यामध्ये मी इथे 2 चमचा रवा घालणार आहे. तर इथे आपण जो पोहा खातो तो चमचा, 2 चमचा रवा घातल्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे. आता त्याच चमच्याने मी ते 1 चमचा साखर घातलेली आहे. तर ही आपण जी पुरी बनवतो आहे ती प्रत्येक पुरी एकदम फुगणारी टम. तर याच पद्धतीने जर तुम्ही पीठ बांधाल तर अशीच पुरी एकदम टम फुगेल. तर आता इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून इथे गोळा मळून घ्यायचा आहे. आता या पद्धतीने तुम्ही असं थोडं थोडं पाणी घालून गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा. आता हे पिठाला हाताला थोडं तेल लावून इथे छान एकदा परत असं मळून घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं तेल लावून. आणि आता इथे हे पीठ मी 10 मिनटं असं बाजूला झाकून ठेवणार आहे. तर मंडळी, आता इथे पीठ आपलं झाकून ठेवलेलं होतं 10 मिनटाकरता. पीठ आपल्याला मळताना खूपच कडक किंवा खूपच पातळ मळायचं नाही आहे. आता इथे मी अशी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. तर इथे मी पुरी अशी 2 प्रकारे बनवणार आहे. म्हणजे असे छोटे छोटे गोळे करून लाटून घेणार आहे. आणि काही ज्या पुऱ्या आहेत ना, त्या मी मोठी चपाती करून ग्लासने असे पुऱ्या पाडून घेणार आहे. अशा 2 पद्धतीने मी इथे पुऱ्या बनवणार आहे, म्हणजे पटकन होतील त्यामुळे. तर इथे मी आता या पद्धतीने पुरी बनवते. काही पुऱ्या मी अशाच बनवणार आहे. बघा, पुरी आपण जेव्हा लाटतो तेव्हा एकदम हलक्या हाताने आणि खूपच पातळ पुरी लाटायची नाही. हे पहा, खूप जाड नाही आणि पातळसुद्धा नाही जास्त. तर अशा पद्धतीने आता या सर्व पुऱ्या मी इथे लाटून घेतल्यात. काही अशा पाडून घेतलेल्या आहेत. बघा, इथे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तेल बऱ्यापैकी चांगलं कडक करायचं, नाही तर मग पुरी अजिबात फुगत नाही, बसून राहते. आता इथे आपण असं हळूहळू तेल टाकून घेऊया. अशा पद्धतीने आता हे बघा, पुरी एकदम मस्त आपली फुगलेली आहे, एकच नंबर. आणि तेलसुद्धा जास्त पेत नाही, खूप छान होते. आता पुरी आपल्याला काढायच्या अगोदर पुरीला असे छान डाग पडले का तेव्हाच पुरी काढून घ्यायची आहे. या पद्धतीने असे डाग पडू द्यायचे आहेत पुरीला, तेव्हाच पुरी काढून घ्यायची आपल्याला, नाही तर मग खूप कच्ची दिसते. हे पहा, अजिबात तेलही दिसत नाही. आता याच पद्धतीने आणखीन एक पुरी मी आता अशीच काढून घेते. तर आणखीन एक पुरी टाकून घेते. तुम्ही पाहू शकता, तुम्ही आपल्या सर्व पुऱ्या एकदम फुगत आहेत मस्तपैकी. सर्व पुऱ्या याच पद्धतीने, एकही पुरी फुटली नाही किंवा अशी हे झाली नाही. आता इथे आमरस करायचा आहे. त्यासाठी इथे आंबे घेतलेले आहेत, एकदम पिकलेलेच आंबे पाहिजे. आणि हे जे आंबे आहेत ना, ते खूप गोड आहेत, त्यामुळं मी ह्या रसमध्ये साखर टाकणार नाही. तर या रसमध्ये मी दूध टाकणार आहे. तर इथे थोडं मी दूध घातलेलं आहे आणि साखर घालणार नाही. तर इथं आपला रस तयार झालेला आहे. आता इथे बटाट्याची चटणी करायला घेणार आहे.
त्यासाठी इथे मी कढई ठेवली. कढईमधलं तेल खूप गरम झालं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला इथे मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. आता इथे लसूण आणि हिरवी मिरची तीसुद्धा लगेच घालून घेतलेली आहे. कडक तेलामध्ये खूप फोडणी छान दिली का मस्त चटणी लागते. आता इथे थोडा गॅस कमी करून आपल्याला हळद आणि हिंग घालून घ्यायचं आहे. ते इथे हळद आणि हिंग घालून घेतलेलं आहे. आता एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया. आता इथे आपण जे बटाट्याच्या फोडी केल्या त्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता इथे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे असं मिक्स करून घेऊया, परतून घेऊया बटाटे. बघा असे चांगल्यापैकी परतून घ्यायचे आहेत. मग याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे. आता मीठ चवीने आपल्याला घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर परत एकदा परतून घेऊया. मीठ सगळीकडे लागायला पाहिजे छानपैकी असं सर्वीकरण परतून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान लागते अशा पद्धतीने साधी सिंपल बटाट्याची चटणी आणि पुरी बरोबर. आता आपण इथं फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया. तर माझ्या लहान मुलगा आहे, त्याला आमरस आवडत नाही, म्हणून इथे मी बटाट्याची चटणी बनवली. तर बघा आता सर्व मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी फक्त 1 किंवा 1.5 मिनटाकरताच वाफ काढून घेणार आहे. चटणी आपली झालेली आहे, पण तरीही थोडं 1-1.5 मिनटाकरता मी कमी गॅस करून केलेलं आहे. आता बघा बटाट्याची चटणी आपली मस्त तयार झालेली आहे. एकच नंबर आपली बटाट्याची चटणी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा, खूप छान लागते पुरीबरोबर अशी चटणी. चला तर आता आपण इथे ताट करायला घेऊया. इथे आता वाटीमध्ये मी आमरस घालून घेते. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. मंडळी छान छान कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुरी एकदम नरम झालेली आहे. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत.